हरी नर्मदे यार. बघा हे खूप छान अशा छोट्या मोठ्या नद्या मैयाला जाऊन मिळतात. आता नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 105वा दिवस आहे आणि बघा हे नर्मदा मैयाला जाऊन मिळते. पुढं आमचे सहकारी सगळे नारायण सर आहे, जाधवताई आहे, गोलकताई, वागचौरेताई, पंढरनाथ नर्मदे मच्छिंद्र गोरक्षाय आदेश. हर हर नर्मदे. पचोरा गाव आहे आणि बघा हे नद्या खूप छान अशा मैयाला जाऊन मिळतात. तिथं पुढं दुपार भोजन आमचा बाबर आहे, संध्याकाळी मुक्काम आमचा खिडकी. हर हर नर्मदे. खूप छान असे गारवा आहे हवेमध्ये आणि हा जंगल मार्ग आहे बरं का. सकाळी 5:30 वाजता प्रस्थान झालं आमचं. हनुमान टेकरी पचोरा गाव आहे. बघा खूप छान असा आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही बघा ज्या नदीवर आलो आहोत ती नदी आहे आजनाल. संगम बघा खूप छान असा मोठा संगम आहे हा. बघा खूप अशी महान अशी या खूप असं विस्तीर्ण पात्र आहे आणि खूप छान असं नर्मदा मैयाला इथं जाऊन मिळते बरं का. 10 किलोमीटरवर ही आजनाल नदी आहे. सकाळी आमचं पचोरा गावातून प्रस्थान झालं हनुमान टेकडीवर हनुमंताचं मंदिर होतं. खूप छान सेवा झाली रात्री सकाळी प्रस्थान होऊन. खूप छान असं या आश्रमावर आलेलो आहे. आश्रम आहे महानर्मदा जंबेश्वर अन्नक्षेत्र इथं आणि जंबेश्वर नावाने हा आश्रम प्रसिद्ध आहे बरं का. जांभली गाव आहे. बघा हे ठिकाणी खूप अशी स्वच्छता आहे. नर्मदा परिक्रमा करता निवासस्थान आहे या ठिकाणी. चला तर आता आश्रमात जाऊया. नर्मदे यार बाबा. कोणचं गाव आता ही? जांभली. हां तर हे अन्नक्षेत्र आहे या ठिकाणी. खूप छान अशी व्यवस्था आहे परिक्रमा करता. बालभोग आहे, नाश्ता आहे. नर्मदे पोह्याचा नाश्ता आहे, चहा आहे आणि 5 तला इथून 3 किलोमीटर बघा. चला तर आता या बाण लावलेलं आहे. सकाळी मस्त खूप छान असं प्रस्थ झालं रोडनं आलो सकाळी पचोरा गावातून. आता पुढं इथं जंबेश्वर आश्रमात तिथं चहा नाश्ता झाला आणि आता बघा 5 तलाला रस्ता गेलेला, तो रस्ता सोडलेला आम्ही. नर्मदे यार. आणि नर्मदे यार माझ्या समेत नारायण सर आहे, गोरक्षा आदेश. खूप छान असा प्रवास चाललेला बरं का. 5-6 दिवसात आम्ही ओंकारला पोहोचते. नर्मदा मैयाची सगळ्यांना कृपा झालेली आहे. सगळे एकदम छान पैदल परिक्रमा होऊ राहिली सगळ्यांची. आणि आता बघा इथं 5 तलाईमध्ये दुपारा पुढं बाबर गावात आमचं दुपार भोजन राहील. मारेवा अन्नक्षेत्र आहे. संध्याकाळी मुक्काम आमचा खिडकी आहे बरं का. लगोग अंतर आज 30 ते 35 किलोमीटर आहे आणि अजून तर काही ऊन नाही लागतं, पण एकदा 10 वाजले का खूप असं ऊन लागते. परंतु काय नर्मदा मैया शक्ती देते. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना हे 5 तला आहे बरं का. आणि 5 तलामध्ये बघा याचे तुम्हाला किती दिन हो गए? आज हो गए बाबा जी 114 दिन, मतलब 3 महीना. हाँ कहाँ से उठाई परिक्रमा? ये उठाई हंडिया नाभी पट्टन. हा बघा हे त्यांचे वडील आहे आणि त्यांच्या म्हातारा आहे बरं का. घरगुती परिवार आहे आणि बाहेरच खुर्ची टाकलेली आहे आणि या ठिकाणी फक्त बाहेर दूध घेतले आणि लगेच पुढे चालू पडतायत. खूप असे सच्चान म्हणे आई वडिलांना. बघा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक कथायाचा हरिक वाटे देवा. बघा या म्हातारा मी त्यांची आई आहे आणि मुलगा म्हणजे आज सुद्धा येत नाही, बाहेरच फक्त काय करतायत दूध घेतात आणि पुढे चालतात. नर्मदा परिक्रमाचे 5 तलाई गाव आहे. खूप असा आज नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 105वा दिवस आहे. खूप असे नर्मदा परिक्रमा शिकायला भेटते बरं का. म्हणजे आपलं घर आहे, आपली आई, आपले वडील आहे, परंतु ग्रस्त आश्रम स्वीकारताना खूप अशा प्रकारे ही नर्मदा परिक्रमा 1 निरंजन आणि 2 सुखी या नियमाप्रमाणे हे परिक्रमा करतायत. बघा घर असून सुद्धा कुठल्या प्रकारची विश्रांती नाही, काही नाही. आमच्या नंतर आलेला हा दादा आहे, आई वडील आहे साक्षात पुढं, तरी फक्त दूध एक पाणी थोडं घेतलं आणि लगेच चालू पडले बघा. हर हर नर्मदे. हर हर नर्मदे. गोरक्षाय आदेश. आई वडील आहे खूप असे म्हाताराम पण रडतायत, त्यांच्या डोळ्याला पाणी येत आहे आणि मला सांगताय फक्त भावना अनावर होत्यात. हा नर्मदा परिक्रमामध्ये पायी करताना हे जे अशा गोष्टी शिकायच्या असतात. हर हर नर्मदे. आपलाच संसार आहे, आपलेच आई वडील आहे, परंतु सगळ्यावर मात करून नर्मदा परिक्रमा करत असताना 1 निरंजन अशा प्रकारे ब्रह्मचर्यत्व पालन खूप अशा प्रकारे बघा. त्यांची आतमध्ये पत्नी ती रडते सुद्धा. खूप अशा प्रकारे मी शेअर मुद्दाम करून राहिलो का आपला परिवार आपला संसार जरी असला तरी नर्मदा परिक्रमा पायी करत असताना एक नर्मदा मैया सोडून दुसरं बाकी सगळ्या गोष्टी विसरायच्या असतात. हर हर नर्मदे. आजचा परिक्रमा करत असताना 105वा दिवस आहे. हे 5 तलाई गाव आहे. पुढे दुपार भोजन आमचा बाबरमध्ये राहीन, संध्याकाळी मुक्कामचा खिडक्या राहीन. हर हर. या 5 तलाई गावात घरगुती सेवा ही महाविमला नर्मदा अन्नक्षेत्र आहे आणि इथं दुपार भोजन घेतो आम्ही. पुढं बाबर गाव आहे 2 किलोमीटर, परंतु या घरगुती सेवा आहे आणि सेवा करणारे दादा आहेत खूप आग्रह करतायत. नाविलाज असतो दुपार भोजन आम्ही इथे घेतोय.
पुढं बाबरगाव आहे 10:30 वाजले सकाळचे. राम सीताराम सीताराम राम सीताराम सीताराम नर्मदे हरा नर्मदे सीताराम श्री वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहजावन होते नाम घेता फुकाची जीवेनु करे जीवित पूर्ण ब्रह्म उदरपर नव्हे जाणीचे यज्ञ कर्म बोला पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश नर्मदा मैया की जय. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आम्ही ज्या गावात आलो ते निमखेडा गाव आहे बरं का. आणि आता रस्ता आमचा आम्ही परत आता पश्चिमेला झुकतो हा रस्त्याने आलेलो आहे. दुपारचे 3 वाजलेले बरं का. खूप असं ऊन आहे. ऊन म्हटल्यापेक्षा खूप असा घाम येतो पाठीला. परंतु आता ही माचक नदी आम्ही नावडीनं पार करतोय. पुढं शारंगपूर चौकरी गावामध्ये संध्याकाळी मुक्काम राहील. कारण इथून 20 किलोमीटर आपला खिरक्या बोल राहिले त्याच्यामुळे जरा थोडा प्रवास उन्हामुळं कमी होत राहिला आहे. आणि जिथं पाव तिथं सावलीला घुसूशी वाटतंय. बॅगा पाठीवर असल्यामुळं पाठीला घाम येतो. हरा नर्मदे नर्मद्या नर्मदा गोरक्षाय आदेश आदेश आदेश. बघा माचक नदी नावडीवाला येऊ राहिला त्या तटाला होता. ते पुढल्या गावात तो गेला होता. त्याला फोन करावा लागतो नावडीवाल्याला. आलेला आहे बिचारा. आता आम्ही सगळे बसलेलो आहे या ठिकाणी. आमचे नारायण सर आहे गोलकताई वागसोरताई पंढरीनाथ बाबा आहे. छान असा प्रवास होते दिवसभराचा. आता जरा थोडी हवा सुटली 4 वाजलेत आणि नावडीनं आता ही माचक नदी पार करते. सकाळी एक आजनाल नदी लागली बरं का. आणि जे पाणी दिसते बॅग वॉटर आहे. पुन्हाचा डॅम आहे खूप मोठा. पुन्हाचा डॅम आहे बरं का. डॅमचं बॅग वॉटर आलेले आहे. पाय करत असताना नावडीचा सारा घ्यावा लागतं. ही नदी आहे माचक नदी. खूप असं विस्तीर्ण पात्र आहे बरं का. आणि नर्मदा मैयाचं म्हणल्यापेक्षा पुन्हाचं डॅमचं बॅग वॉटर आलेलं आहे. संध्याकाळचे 4 वाजलेले बघा. खूप छान असं विस्तीर्ण पात्र आहे मैयाचं. नर्मदा माचक संगम आहे. खूप असा लांबून बॅग वॉटर येते बरं का. नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 105वा दिवस आहे. हर हर गंगे हर हर नर्मदे मच्छिंदर गोरक्षाय आदेश आदेश आदेश. खूप छान असा सूर्यनारायण आता जाते मावळताला. आणि दिवसभराचा प्रवास खूप छान झालेला आहे. कोचरा गावातून सकाळी प्रस्थान झालं. आता एक चौकडी राहिले 2 किलोमीटर. या पुढं खिडकी आहे परंतु खिडक्याला नाही जात. आता चौकडी गावात खूप असा छान आश्रम आहे. नर्मदा नक्षत्र आहे. तिथं आमचा विश्राम आहे ना संध्याकाळचा. आज नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 105 दिवस आहे. खूप छान दिवसभराचा प्रवास होतो. दुपारून खूप ऊन असतं. आणि आता नर्मदे हार नर्मदे हार. नर्मदे हार नर्मदा नक्षत्र आहे. आणि चौकडी गाव आहे बरं का. बघा नर्मदे हार आहे. खूप असे वेळ होते. संध्याकाळचे 7 वाजलेले आहे आम्हाला आश्रमामध्ये. हा आश्रम आहे चौकडी गावामध्ये. नर्मदा नक्षत्र आहे. आणि सकाळी आमचं खूप असं छान असं प्रस्थान झालं. रार नर्मदे या ठिकाणी या आश्रमात आम्ही आली चौकडी गावाचा. आजचा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना 105वा दिवस आहे. हर पचोरा गावातून सकाळी प्रस्थान झालं. दुपारा भोजन आमचं 5 तलाई या गावात घेतलं आम्ही. चला तर आता आश्रमात जाऊया. संध्याकाळचे 7 वाजलेले आमचे नारायण सरे गोलकताई वागचोरे ताई आहे पंढरीनाथ बाबा आहे. हर नर्मदे हर नर्मदे. आज ही जर विश्रांती आमची संध्याकाळचे. हर नर्मदे 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 रामकृष्ण हरी नर्मदे हरी. शिवरात्र 105वा दिवस आहे आजचा नर्मदा परिक्रमा विश्रांती. चौकडी गाव नर्मदा नक्षत्र.